वाट तुझ्या होकाराची भाग 7. सायंकाळी थोडीफार शॉपिंग करत दोघेही घरी आले. आजोबा सायंकाळी फेरफटका मारायला म्हणून रोज बाहेर जात असे. 1-2 तासांसाठी काही त्यांच्याच वयाची मंडळी एका दुकानात जाऊन बसत, गप्पा मारत, जे त्यातीलच एका वयाच्या मुलाचे होते. इकडे आजोबा गेले आणि आजोबांच्या जाण्याकडे डोळे लावून बसलेली संपूर्ण कंपनी सजावटीच्या कामी लागली. वाड्याच्या अंगणातच सर्व तयारी केली होती. अभयला वाटलं राही आतच असेल म्हणून मग त्याने जास्त लक्ष दिलं नाही. पण राही तर त्याचंच घरून बाहेर निघताना दिसली. तो जाणार घरात तर बाकी सर्वांनी त्याला अडवलं. "बाई, आधी काम कर. आजोबा आले तर घोळ व्हायचा." नाइलाजाने त्यानेही काम करत तिथेच थांबला. मात्र आत काय चाललंय हे वाकून वाकून बघत होता. राही आणि अभयची मम्मी काहीतरी स्वीट हवं म्हणून गुलाबजाम बनवत होत्या. श्रेया आणि तिची सासू पोळ्या आणि भाजी तयार करत होत्या, तर उरलेल्या 2 काकी मस्त मसाला चावल रेडी करून नुकत्याच बाहेर आल्या होत्या. सर्वांनी मिळून स्वयंपाक रेडी केला होता. बाहेर सर्व टेबल रेडी करत नेहमीप्रमाणे त्यावर सर्व ठेवलं होतं. एका बाजूला सर्व डिश तर दुसऱ्या बाजूला पाण्याची सोय. मधोमध केकसाठी एक छोटासा टेबल आणि खुर्ची ठेवली. आजी देखील आज सर्वांसोबत लहान झाल्या होत्या. पुरुष मंडळी देखील एव्हाना परतली होती. हात-पाय धुवत त्यांच्या चहा-पाण्याची सोय झाली की नाही हे बघण्यासाठी अभय आत येणार तर राही किचनमध्ये चहा रेडी करताना दिसली. तसा तो आल्यापावली परत गेला. अभयची मम्मी किचनमध्ये गेली. बघते तर तिने सर्व पटापट तयार ठेवलं होतं. सर्व चहा रेडी झाला तसं त्यांनी अभयला आवाज दिला. तो देखील लगेच आत आला आणि ट्रे घेऊन बाहेर निघून गेला. अभयच्या मम्मीने हळूच एक कप तिच्याकडे सरकवत तिच्या मूडचा अंदाज घेत एक विचारू, "राग तर नाही ना गं येणार बेटा तुला? आत्या असं का विचारताय?" "नाही गं," सहजच विचारलं. "बरं मी काय म्हणते, आता बघ 27 वय होत आलंय तर एखादा जीवनसाथी निवड आणि आयुष्यात पुढे जा. किती दिवस असं स्वतःला शिक्षा देणार एकटेपणाची? तुला माहीत आहे माझा अभ्या त्याचंही 6 महिन्याआधी आम्ही मुलगी शोधून लग्न लावलं होतं. प्रसन्न आणि त्याचं दोघांचं लग्न झाली. दुसऱ्या दिवशी पोर सत्यनारायणाला गेली ती आलीच नाही. परत मग कळलं कधीच की तिचं कोणावर तरी प्रेम होतं. पण या सर्वात माझा अभय मात्र दुखावला. पण त्याने कधीच दिसू दिलं नाही आपलं दुःख. नेहमीच सर्वांच्या सुखात त्याने स्वतःचं सुख शोधलं. आता आम्ही देखील विचार करतोय त्याच्या लग्नाचा, पण यावेळी आधीसारखी चूक नाही करणार. पाहणीतली बघणार मुलगी आणि त्याला पसंत असेल तरच पुढे जाणार. थोडा वेळ अगदी शांतता पसरली दोघींमध्ये. "करशील माझ्या अभयशी लग्न? थोडा खोडकर आहे, पण खूप जीव लावतो सर्वांना आणि आपल्या पायावर उभा देखील आहे." अभयच्या आईने सर्व एका श्वासात तिला सांगून मोकळ्या झाल्या. पण आता तिच्या चेहऱ्यावर मात्र लगेच आठ्या पसरल्या. एवढा वेळ गप्पपणे ऐकत होती. त्यांचं बोलणं आता मात्र उत्तर काय द्यावं तिला कळेना. चहाचा कप बाजूला ठेवत तिने काही उत्तर न देता "येते आत्या" रेडी होऊन म्हणत वर निघून गेली. आता अभयच्या आईला पण जरा वाईट वाटलं. उगाच दुखावलं आपण तिला असंच वाटत होतं. इकडे अंगणात सर्व बसून उरलेली कामं करत होते आणि पुरुष मंडळी देखील हातभार लावत होते. ते तिला असं पळतच वर जाताना बघून एकमेकांकडे बघू लागले. अभयने निलेशला हळूच धक्का मारत काय झालं असेल हे विचारताच त्याने खांदे उडवले. पण अभयला वाईट वाटलं. ती अशी कशी निघून गेली? सर्व विचार झटकत सर्व रेडी होऊन लगेच अंगणात जमले. इकडे राही आपल्या खोलीत गेली. डोळ्यात अश्रू होते. एक मन तिला ओरडून सांगत होतं, "होकार दे आणि आयुष्यात पुढे जा." पण लगेच विचार आला, कितीही झालं तर आपण एक विधवा. अवघ्या 2 महिन्यानंतर संसार मोडला आपला आणि त्याने तर संसाराचं सुख देखील घेतलं नाही. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली जोडीदार त्याला भेटेल. उगाच आपण नको आपली सावडी पडू द्यायला. खूप वेळ ती तशीच उशीत चेहरा खुपसून रडत होती. काही वेळाने तिच्या भावाचा कॉल आला म्हणून मग चेहऱ्यावर पाणी मारत ती फ्रेश झाली. थोडंफार बोलत तिने फोन ठेवला, तर दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ न चुकता तिला फोन करत असे. लगेच कपडे चेंज करत ती खाली निघून गेली. आजोबा अजूनही आले नव्हते. इकडे-तिकडे नजर टाकली, तर सर्व तिथे उपस्थित होते. तिला आलेलं बघून अभयची नजर लगेच तिच्यावर पडली. पिंक लाँग ड्रेसमध्ये खूप छान दिसत होती. नेहमीप्रमाणे केस मोकळे, एका हातात मोबाईल, पण चेहरा आज जरा उतरल्यासारखा दिसत होता. जाताना तर आनंदी होती, मग लगेच काय झालं असेल म्हणून त्याच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले.
अभयची आई नुसतीच उठून काहीतरी आणायला म्हणून आत शिरली, तर त्यांच्याच मागे राही देखील घरात गेली. त्या किचनमध्ये काहीतरी शोधत असताना राहीने हाक मारली. "आत्या!" तिच्या आवाजाने त्यांनी मागे वळून बघितलं. ती त्यांच्या जवळच उभी होती. "सॉरी, मी थोड्या वेळ आधी काहीही न बोलता निघून गेली. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? पण मला खरंच लग्न नाही करायचं आताच. असं नाही की मी मागच्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करणार नाही. पण त्यांच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. माझ्यापेक्षा खूप छान मुलगी भेटेल त्यांना." त्यांचा हात हाती घेत तिने आत्या रागावल्या, "तुम्ही माझ्यावर?" "नाही रे राजा, तुझ्यावर का रागवेल? मी माझ्या मनातली गोष्ट तुला बोलून दाखवली. कारण मला मनापासून वाटतं तू माझ्या अभयाची बायको म्हणून या घरात कायम राहावं. पण तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती नाही. तरी एकदा हेच म्हणेल, लग्नाचा विचार करशील तर एकदा माझ्या अभयचा विचार नक्की कर." तिने होकारार्थी मान हलवली आणि त्यांना मिठी मारली. "चल, चल, जास्त लाडात येऊ नको. आधी नकार द्यायचा, मग मला खुश करायला अशा मिठ्या मारायच्या." दोघीही घरात मनसोक्त हसत होत्या. तोच अभय आत आला. "मम्मी चल लवकर, आजोबा येत आहेत आज." तिघेही बाहेर निघून आले. आजोबा आत शिरले. तर मग आता आजोबा घरी आले. बघते तर घरात नुसताच अंधार. आजोबा जसे पहिली पायरी चढले, तसा एक फोकस त्यांच्यावर पडला आणि काही क्षणातच पूर्ण घर रंगीबेरंगी लाईट्सने उजळून निघालं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा, म्हणत सर्व नातवंड ओरडली. त्यांचा हात धरत सर्व त्यांना मनोमत घेऊन आले. एक-एक करत सर्वांनी जोडीने त्यांना शुभेच्छा देत पाया पडले. नातवंड तर एका बाजूला उभी होती सर्व. आजोबांनी काठी हाती घेत त्यांच्याकडे दाखवली. आगाऊ झालात सर्व, सकाळपासून एकानेही जाणवू दिलं नाही. तुम्हाला तर नंतर बघते म्हणून गोड धमकी दिली आजोबांनी त्यांना. आता सर्व मुलांनी पण पाया पडत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वादाच्या रूपात धपाटे खाल्ले. नको नको म्हणताना देखील सर्वांनी केक कापायला लावला. मस्त एकमेकांना केक भरवत सर्वांनी आनंद साजरा केला. गप्पा मारत जेवणं उरकली. सर्व तिथेच गप्पा मारत होते. राहिला काही काम असल्याने ती वर निघून गेली. अभय, प्रसन्न, निलेश, गणेश आणि बाकी श्रेया, रीना, प्रिया देखील टेरेसवर काही वेळ वॉक करायला गेल्या. इकडे खाली सर्व घरातील मोठी मंडळी बसून त्यांनी अभयच्या लग्नाचा विषय काढला. सर्वात मोठे काका, "मोहन, मी काय म्हणतो, आता झाले 6 महिने सर्व गोष्टीला. एखादी चांगली मुलगी बघून अभयच्या लग्नाचा बार देऊया उडवून. नाहीतर काय म्हणे ते फॉरेनची सून आणायचा आपल्या डोक्यावर नाचवायला." "दादा, तो मस्करी करत होता, असं काही नाही. आपण बघूया त्यांच्या लग्नाचं. मग प्रिया आणि गणेशचं देखील आहेत ना रांगेत उभे." सर्व महिला विचारत होत्या आणि इशारा करत आपल्या सासूला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी देखील लगेच त्यांचा इशारा समजत मुलांना मध्ये थांबवत, "दुसरी-तिसरी मुलगी कशाला शोधायला हवी? आहे की राही आपल्या रोजच्या पाहणीतली आहे आणि गुणाची पण आहे बघा. आपल्या घरात रुळायला वेळही नाही लागणार तिला. नियतीने तिच्यापासून तिचं सुख हिरावून घेतलं त्यात तिची काय चूक? आपल्या अभयच्या रूपाने पुन्हा सुख येईल तिच्या आयुष्यात आणि आपल्या खोडकर आभ्याला एक समजूतदार अर्धांगिनी भेटेल. तिच्या असण्याने त्याच्या ओठांवर असलेलं हसू कायम टिकूनही राहील." तरीही मोठ्या काकांनी पण आणलाच मध्ये, "अगं बाई, पण ती कितीही झालं तरी एक विधवा आहे आणि अशा मुलीला सून करून आणायचं म्हटलं तर विचार नको करायला? त्यात काय, कितीही दिवा घेऊन शोधलं तरी तिच्यासारखी नातसून नाही भेटणार. नशीब काय बघतो, तिचं गुण बघ की." त्यानंही नाईलाजाने होकार दिला. मात्र चेहऱ्यावर साफ दिसत होतं त्यांना हा निर्णय पटलेला नाही. पण आई-वडिलांच्या निर्णयापुढे त्यांनी हात टेकले. ते आत निघून गेले तसा आजीने आपला मोर्चा मोहनरावकडे वळवला. "मोहन, तू सांग, काय करायचं? शेवटी पहिला अधिकार तुझा आहे त्याच्या आयुष्यातला निर्णय घेण्याचा. आमच्यापेक्षा जास्त तुला कळतं. रक्त शेवटी तुझं." "आई, मला देखील राही चाललेलं. माझी सून म्हणून तिच्यासारखी मुलगी आम्ही कितीही शोधली तरीही भेटणं अशक्य आहे. माझा लेक नेहमी हसत खेळत राहावा एवढीच इच्छा आहे माझी. बाकी काही नको आयुष्यात." आता सर्वांनीच आनंदाने आजीने घेतलेला निर्णय स्वीकारा. "बरं, मग उद्या लगेच तिच्या मावशीला फोन कर आणि काय ते तिच्या भावाला पण बोलावलं म्हणून सांग म्हणा." आजीने हुकूम सोडला आणि मनीषाने मान डोलावली. प्रसन्न, श्रेया, प्रिया आणि रीना नुकतेच खाली आले होते. "आजी, काय गोष्टी सुरू होत्या?" प्रियाने लगेच विचारलं. "अभ्याच्या लग्नासाठी मुलगी बघितली आम्ही," आजीने सांगितले. पण आता मात्र सर्वांचे चेहरे बघण्यासारखे होते. पूर्ण गोष्ट न ऐकल्याने त्यांचाही घोळ झाला.
प्रसन्न लगेच बोलला, मला वाटतं आता त्यांचे निर्णय स्वतः घेऊ द्या. तुम्ही एकदा निर्णय घेतला, आता त्याच्यावरही विश्वास ठेवून बघा. जोडीदार आवडीचा असेल तर आनंदाने प्रपंचात रमेल तोही. त्याच्या बोलण्यावर सर्व आत निघून गेले. रीना, श्रेया आणि प्रिया त्याच्या आजूबाजूलाच होत्या. प्रसन्नाने आपली धारदार नजर आता त्यांच्याकडे वळवली. खबरदार, जर का यातला एकही शब्द तिघांपर्यंत पोहोचला तर गाठ माझ्याशी आहे. पुढचं मी बघून घेईल. इकडे वरती तिघेही गप्पा मारत बसले असताना, नील्या, नंबर आहे का रे तुझ्याकडे राहीचा? हो आहे ना, पण तिने सक्त मनाई केली आहे, अनोळखी व्यक्तीला नंबर द्यायचा नाही म्हणून. लेका, देतो की, खातो आता. तो पुढे काही बोलणार त्याआधी गणेशने लगेच नंबर पाठवला त्याला. त्याने लगेच नंबर सेव्ह केला आणि तिची प्रोफाईल बघू लागला, पण हाती फक्त निराशा. गण्या, फोन दे की, तुझा जरा महत्वाचं काम आहे. अभयने फोन मागताच त्याने लगेच दिला. त्याच्या मोबाईलवर तिचा प्रोफाईल बघायचा प्रयत्न केला तर नुसतीच एक पेंटिंग झळकत होती. चेहरा उतरवत त्याने मोबाईल परत दिला. बाई, नको टेन्शन घेऊ. फोटो पाहिजे तर प्रियाला बाटलीत उतरव. तिच्याशी चांगलं जमतं दीदीचं आणि तिला प्रत्येक सिक्रेट सांगते ती. त्याने ही होकारार्थी मान हलवली. नेनूला एक पाटीत देत, तुला तर बघूनच घेईल म्हणून सांगत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी अभयला हॉस्पिटल जॉईन करायचं होतं, म्हणून नेहमीप्रमाणे त्याने आपलं रुटीन फॉलो करत तयारी केली. बरोबर 10ला तो घरी निघाला. पार्किंगमध्ये जात त्याने आपली कार बाहेर काढली आणि काही कारणास्तव दारापुढे गाडी थांबवत घरात शिरला. घरात जात त्याने आजोबांना नमस्कार करत मग जायला निघाला. दारात राहीची आणि त्याची भेट झालीच आणि आज त्याला बघून तिचीही नजर त्याच्यावर स्थिरावली. दिसतच तसा होता तो. फॉर्मल ग्रे सूट, व्हाईट शर्ट, हातात ब्रँडेड घड्याळ, पायात फॉर्मल शूज. केस नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त, पण त्यात तो भारी हँडसम दिसायचा. हातात मोबाईल आणि एका हातात लॅपटॉप बॅग. अगदीच क्लासी लुक असलेला तो. त्याला बघून तर तिला हेही भान नव्हतं की आपण दारात उभे आहोत. अभयला तर चान्स भेटला तिची मस्करी करायला. कानाजवळ झुकत त्याने हळूच विचारलं, खूप हँडसम दिसतोय ना मी? माहीत आहे मला. थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट. बाय. अभय निघून गेला तरीही ती अजूनही तशीच उभी होती. लगेच भानावर येत आपली गाडी काढत तीही आपल्या बँकेच्या दिशेने निघाली. जाताना मात्र आज चेहऱ्यावर हसू होतं. त्याचे शब्द नुसतेच मनात घोळत होती. कदाचित त्यालाही आपण आवडतो ही फिलिंग काही वेगळीच होती. स्वतःच्याही नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. त्याची नजर पडताच नेहमी ती गोंधळत असते. अवघ्या 10 मिनिटांमध्ये अभय आपल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अगदी 6 मजली मोठी बिल्डिंग होती ती. पार्किंगमध्ये गाडी लावत अभय खाली उतरला. 2 महिन्याने तो हॉस्पिटलला आला होता. गार्डने त्याला गुड मॉर्निंग विश करताच त्याने हसून प्रतिसाद देत त्यांचा हालचाल विचारत लिफ्टच्या दिशेने न वळता सरळ मेन गेटकडे निघाला. दारात पोहोचताच त्याने नेहमीप्रमाणे नमस्कार केला, कारण त्याच्यासाठी ते फक्त एक हॉस्पिटल नाही, तर लोकांच्या आशा पूर्ण करणारं मंदिर होतं. समोरच बाप्पाची मूर्ती होती. हात जोडत मग त्याने सर्वांची विचारपूस करत थेट आपल्या केबिनकडे निघाला. अभयला आलेलं बघून त्याचा जिवलग मित्र लगेच केबिनमध्ये शिरला. हॅलो मिस्टर परफेक्शनिस्ट. लगेच अभयच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला आणि एक मोठी स्माईल आली अभयच्या ओठावर. लगेच मागे वळत अभयने त्याला मिठी मारली. रज्जा, कसा आहेस लेका? त्यानेही तेवढ्याच उत्साहाने उत्तर दिलं. तुझ्याशिवाय कसा असणार लेका? नाटकीपणे. तुझ्याशिवाय हे हॉस्पिटल देखील शांत शांत वाटतं बघ. तू है तो जिओ में भी जान है. थोडंफार बोलत अभयने ब्लेझर काढून ठेवत नेहमीप्रमाणे आपला पांढरा कोट अंगावर चढवत गळ्यात थेटेस्कोप आणि काही गरजेच्या वस्तू खिशात टाकल्या. दोघेही हसतच केबिन बाहेर निघाले. तर हा आहे रजत सावरकर उर्फ रज्जा, आपल्या नायकाचा जिगरी मित्र आणि एक डॉक्टर देखील. अगदी लहान असल्यापासून सोबत आपलं आयुष्य जगलेलं. घरची परिस्थिती जरा बेताची तरीही त्याने मार्ग काढत आपल्या हुशारीने आपल्या बळावर स्कॉलरशिप मिळवत डॉक्टरी केली. याची देखील एक प्रेयसी आहे, भेटू तिला थोड्या वेळाने. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, पण बोलून दाखवायची हिंमत नव्हती, नुसतीच डोळ्यांचे खेळ. आज अभय हॉस्पिटलला आल्याने सर्वच लेडीज स्टाफ त्याच्या मागे पुढे फिरून सुरू होत. स्टाफ तर स्टाफ, डॉक्टर पण काही कमी नाही. काही त्याच्या वयाच्या होत्या तर काही चक्क खुलेआम प्रत्येक वेळी लग्नाची मागणी घालत असते. पण आपला अभय मात्र सर्वांना हसून टाळत.
त्यालाही मजा यायची त्या आशा मागे-पुढे फिरत असे तर. मनापासून मात्र कधीच कोणती आवडली नाही. रजतसोबत आज अभयने प्रत्येक डिपार्टमेंट चेक केलं. गणेश देखील होता सोबतीला. तो या आधीपासून हुशार होता. आपला भाऊ परदेशी गेला आहे म्हणून पूर्ण लक्ष देत होता. अगदी सुट्टी झाल्यानंतर देखील तासनतास थांबून तो सर्व बघत असे. कुठे अडचण आलीच तर रजत होताच. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने अनेक विभाग होते. अभय फक्त काही क्रिटिकल सर्जरी असली तरच करायचा. बाकी वेळ सर्व डॉक्टर्स करायचे. आल्या-आल्या मात्र पूर्ण हॉस्पिटल फिरायला कोणाला काही अडचण असल्यास लगेच ती सॉल्व्ह झाली पाहिजे. मग ती अडचण कोणालाही असो. एक राउंड दिवसातून असायचा त्याचाच पेशंटसाठी सर्व. बाकी टाईम पूर्ण ऑफिसमध्ये बसून आपली कामं करत असायचा. काय टेक्निक आपल्याकडे आणता येईल जेणेकरून त्याचा फायदा इतरांना होईल आणि या बऱ्याच गोष्टी होत्या आपल्या हॉस्पिटलला आणखी पुढे न्यायचं त्याचं स्वप्न होतं. काही वेळात आत येत त्याने आपली कामं करायला सुरुवात केली. 2 महिन्याचं पूर्ण अकाउंटपासून तर सर्व चेक करणं, अनेक फाईल्स होत्या त्यांकडेही नजर टाकायची होती. आज दिवस नुसताच कामात गेला. रात्री 9 वाजले तरीही तो आपल्या कामात लागून होता. अभयच्या आईला सवय असल्याने त्यांनी निलेशच्या हातून टिफिन पाठवते म्हणून आधीच अभयला कळवलं. आज गणेश देखील त्याची मदत करत तिथेच थांबणार म्हणून मग त्याचेही टिफिन सोबतच पॅक केलं आणि निलेश निघाला टिफिन द्यायला. दारातच प्रिया दिसली. "निल्या, कुठं जातोय भाईची बुलेट घेऊन?" "बाईला टिफिन द्यायला आणि गण्या पण आज हॉस्पिटलला थांबणार." निलेशने माहिती पुरवली. तिलाही चान्स मिळाला हॉस्पिटलला जायचा. लगेच गाडीवर बसत. "मम्मी येते गं मी लीलासोबत जरा हॉस्पिटलला जाऊन." काकी होत्याच बाहेर बसून. ती गाडीवर बसताच निलेशने तिला संशयी नजरेने बघत. "सर्व कळतं मला तुला का यायचं आहे हॉस्पिटलला." "कळतं ना, मग चल की. कशाला प्रश्न विचारतोय?" दोघेही निघाले पण निलेश आणि शांत हे समीकरण कोणालाच पटण्यासारखं नव्हतं. "तायडे एक विचारू का गं?" "नाही" म्हटल्यावर तू गप्प बसणार का खरंच? "ऐक ना, नको मस्करी करू. विचारतोय त्याचं उत्तर दे फक्त. तुला रजतबाई आवडतो? त्यालाही तू आवडते. आम्हाला पण काही हरकत नाही. राहिला प्रश्न प्रसन्नभाईचा आणि घरच्यांचा, तर त्याला आपले घरचे कोणीच नाही म्हणू शकणार नाही असा आहे तो. मग अडचण काय?" आता मात्र तिने मान खाली घातली. काय सांगणार होती? खूप आधीपासून ते एकमेकांवर प्रेम करायचे. तिने एकदा पुढाकार देखील घेतला, मात्र त्याने साफ नकार दिला. का तर ते अजूनही तिला त्याचं कारण माहीत नव्हतं आणि ती जरा शांत इतरांसमोर. म्हणून मग तिनेही कधी प्रयत्न केले नाही. पण प्रेम काही कमी झालं नव्हतं. बोलायचं तर नाहीच एकमेकांशी. फक्त नजरेचे खेळ. निलेश वैतागत, "काय राव तुमचं प्रेम आहे, पण कबुली द्यायला एकही पुढाकार येईना. काही होऊ शकत नाही तुमचं. त्यापेक्षा तर तो अभ्या भाई परवडला. डायरेक्ट सांगतो मनात जे असेल ते." तर मग मैत्रिणींनो, ही कथा त्रिवेणी जाधव या लेखिकेने लिहिली आहे. कथा चॅनेलवर सुरू आहे.